नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. भाजपचे संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर यांचा भाजपला राम. पुन्हा काँग्रेस प्रवेश करणार. भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर हे भाजपला राम करून लवकरच पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत राजाभाऊ पाटकर यांनी सांगितले की बहुजन समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला सध्याचे चाललेले राजकारण तसेच त्याचे ध्येय धोरण पटत नाही. तसेच मला दिलेले शब्द पाळले नाहीत, म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. माझ्या घरात मी पुन्हा आलो आहे, याचा मला आनंद आहे, असे सांगितले. 10 वर्षात भाजप महाराष्ट्रामध्ये पण सत्तेत आहे, राज्यात पण आहे. पण देऊन दुसऱ्या पक्षातल्या लोकांना किंवा खास करून काँग्रेस पक्षातल्या लोकांना पक्षामध्ये हातात काहीच द्यायचं नाही, कुठली जबाबदारी द्यायची नाही, ही भाजपची रणनीती राहिली. त्याच्यामुळे आता अनेक लोक त्यात प्रामाणिकपणे त्यांनी भाजपमध्ये जाऊनही काम केलं. पण जे त्यांना भाजपचं असं झालंय की भाजप हा पक्ष 2014 नंतर विटीहून सुटणारी अशी ट्रेन प्रवास करा, आणि त्यामुळे काही प्रवासी लटकूनच प्रवास करतात आयुष्यभर. त्यामुळे बरेच जण झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, महानगरपालिकेची निवडणूक झाली, अशा निवडणुकीत सगळ्यांकडनं कामं करून घेतली. भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे. याच्या मागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे, देना बँक नाही आहे. त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे, पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते हात झटकतात, त्यांना लटकून ठेवतात. आणि अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिषं दाखवायची, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही, त्यांच्या हातात काही द्यायचं नाही, ही भाजपची नीती राहिलेली आहे. त्याच्यामुळे गेल्या 10 वर्षात भाजपने ती देशाची वाट लावली आहे. मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल, आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल, महिलांवरचे अत्याचार असतील, आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप सरकार ठरलेलं आहे. आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल, हे 10 वर्षात काही झालं नाही. आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घर वापसी करत आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पाटकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घर वापसी केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. आणि अनेक 10 वर्षानंतर पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, काय नाराजी आहे भाजप पक्षात प्रवेश करताना? मला खूप आनंद होत आहे. काँग्रेस पक्षात येताना मला खूप आनंद होत आहे, कारण की मी कुठे बाहेर नाही, मी माझ्या घरातच येतोय. सोबत होतं भाजपबरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आलेलो आहे. काय नाराजी येतं? म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही. मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याकारणाने मला त्याची जाण आहे, आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्याकारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केला. काय राजकारण आता आपल्याला चांगलंच माहिती आहे. आपण पत्रकार म्हणतो आहेत, आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतोय, आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करणे लक्षात येते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.